नागपूरच्या गंगापूर धरणात अवकाळी पावसामुळे पाणी पातळीत वाढ. पाणी पातळीत 5 दिवसात 2% वाढ. पाणी साठ्यात वाढ झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका. हवामानातील बदलामुळे वांग्यावर किडींचा प्रादुर्भाव. वांग्याला चांगली मागणी आणि दर मिळत असताना शेतकऱ्यांचं मात्र नुकसान. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याची मान्सूनपूर्व तयारी जोरात. शेतकरी वर्गशेती कामात व्यस्त. बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी, शेत सपाट करणे अशी विविध कामे सुरू. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग अलर्ट मोडवर. शेतकऱ्यांची बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथके स्थापन. चंद्रपुरातील शिक्षक आमदार सुधाकर अडबाले मारडा गावातील आपल्या शेतात शेतीत केली पेरणीपूर्व मशागत. गडचिरोलीत पारंपरिक धान पिकासोबत शेतकऱ्यांचं मक्याच्या पिकाला प्राधान्य. कृषी विभागाकडून मका लागवडीला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. कराडच्या पाटण तालुक्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. अनेक घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित. अमरावतीत 4 तालुक्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. अंजनगाव, सुरजी, वरुड, धारणी आणि तिवसा तालुक्यात नुकसान. मेळघाटात वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, तर धारणी इथे वीज पडून 15 जनावरं दगावली. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. मुंबईसह उपनगर आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांनो, पिकांची काळजी घ्या. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अवकाळी पावसाची हजेरी. सावंतवाडीसह कुडाळ, कणकवलीत मुसळधार पाऊस. जळगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अवकाळीमुळे पिकांना मोठा फटका. केळी पिकाचं सर्वाधिक नुकसान. पुणे शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस. पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून देण्यात आला होता येलो अलर्ट. कोल्हापुरात पावसाची जोरदार हजेरी. मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील नागरिकांची धावपळ. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन. रत्नागिरीत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण. उदय सामंत यांच्या हस्ते पार. 2 कोटी 30 लाख इतका खर्च असून आरोग्य केंद्राचा फायदा 15 गावांना होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बीड दौरा. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक. बैठकीनंतर अजित पवार घेणार पत्रकार परिषद. सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिर्डीत घेतलं साईबाबांचं दर्शन. साई संस्थानच्या वतीनं सरसंघचालकांचा शाल आणि साईंची मूर्ती देऊन सन्मान. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाकदार चीनला देणार भेट. भारतासोबतच्या तणावाची माहिती बीजिंगला देणार. 4 दिवसीय चीन दौऱ्याला आजपासून सुरुवात. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सत्र न्यायालयात आज सुनावणी. सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार का? सर्वांचं लक्ष. परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ इथे खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन पार. 11वी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात. पुणे जिल्ह्यात 685 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण. आजपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. भारत सलग दुसऱ्या वर्षी ई-रिक्षांची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ. ई-रिक्षांच्या विक्री 20% वाढून 5 लाख युनिट्सवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या आयईए अहवालात माहिती. नालासोपारा पूर्वेला वाहतूक व्यवस्थेची समस्या गंभीर. तुळींज पोलीस ठाण्यासमोर रात्री वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला रुग्णालयात पोहोचायला उशीर.
वाहतूक पोलीस बंदोबस्ताच्या अभावामुळे नागरिकांमध्ये नाराजी. ठाण्यातील पहिली मेट्रो डिसेंबर अखेर धावणार. वडाळा ते कासारवडवली आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रोची चाचणी लवकरच सुरू होणार. गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो मार्गावर चाचणी होणार. पुण्यातील सीबीएसई शाळांमध्ये साखर मंडळ स्थापन होणार. मुलांमध्ये वाढत्या मधुमेहाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. आवश्यक ती कारवाई करण्याचे शाळांना सीबीएसईचे निर्देश. 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे शाळांना निर्देश. जागतिक संग्रहालय दिनानिमित्त साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात अर्कचित्र प्रदर्शनाचं आयोजन. कैलास मानसरोवर यात्रेला 5 वर्षांनंतर जूनपासून पुन्हा सुरुवात होणार. यात्रेची सिक्कीमच्या नाथुला मार्गावर तयारी सुरू. 2017 मध्ये डोकलाममधील वाद आणि कोरोना महामारीमुळे 5 वर्षांपासून यात्रा होती स्थगित. देहूतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्तीला थंडावा मिळावा यासाठी चंदन उटी चाले. मंदिराला अष्टविनायक गणपतीच्या रूपाने फुलांची सजावट. पांडुरंगाचं हे अष्टविनायकाचं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्गावरील वनोजा ते मंगरुळपीर दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्याला मोठमोठे तडे पडले असून महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक. मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची वाहन चालकांची मागणी. ओतूर इथं त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सप्ताह सोहळ्याचं आयोजन. सोहळ्यात संत तुकाराम महाराजांच्या पादुका बाबाजी चैतन्य महाराज समाधी मंदिरात नेऊन गुरु शिष्य प्रीती संगम भेट. सोहळ्याला हजारो भाविक सहभागी. बारामतीमध्ये हजरत सय्यद ख्वाजा शाह मंसूर आरिफ बाबांचा उरूस उत्साहात संपन्न. हजारो हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतलं दर्शन. मिरज तालुक्यात बेडग इथे चेअरमन बैलगाडी शर्यतीचा थरार. शर्यतीत 75हून अधिक बैलगाड्या सहभागी. शर्यतीत लिंगूरच्या अजिंक्य कोपर्डे आणि दानवड काळ या बैलजोडीला चेअरमन केसरीचा बहुमान. परभणीत निराधार मुलीच्या मदतीला HRC संस्थेची धाव. संस्थेनं मुलीचं पालकत्व स्वीकारून मुलीला विवाह आणि संसार उपयोगात मदत. भारताच्या कोळसा आयातीत घट. गेल्या वर्षी कोळसा आयातीत 1.7% घट. 26 कोटी 35 लाख टन कोळशाची आयात. नवी मुंबई विमानतळाचा 6 ऑगस्टपर्यंत वापर करू नका. हवाई प्राधिकरणाची वैमानिकांना नोटीस. कोल्हापुरात 3 दिवसात 2,38,343 भाविक अंबाबाईच्या चरणी दिन. रविवारी 91,000 पर्यटकांनी घेतलं दर्शन. गुरुतत्व प्रदीप कुटुंबाच्या वतीने 11 पारायणाचं आयोजन. नांदेडमध्ये 8वे पुष्प सामूहिक पारायण वाचनाचं आयोजन. 30 जून ते 7 जुलै दरम्यान पारायण वाचन. नांदेड जिल्ह्यातील जलजीवन मिशनचं काम संथ गतीने सुरू. पेठवडा पाणी पुरवठा योजना तत्काळ पूर्ण करण्याची गावकऱ्यांची मागणी. तर योजना तत्काळ सुरू करा अन्यथा आंदोलनाचा इशारा. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया. गेल्या 2 तासांपासून पाण्याचा अपव्यय सुरूच तर प्रशासनाकडून अद्याप दखल नाही. मीरा भाईंदरच्या इंद्रलोकमधील रस्ता बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे कोसळला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधकाम निकृष्ट दर्जाचं सुरू. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणात 18% पाणीसाठा. मात्र पालिकेनं पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईकरांचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार. किनारपट्ट्यांवर जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापरासाठी कारखाने उभारण्याचा सरकारचा निर्णय. यासाठी उद्योगांना सरकारकडून 15% अनुदान तर 40,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट. चंद्रपुरात सहारा पार्क इथे देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसांसह पोलिसांकडून एकाला अटक. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची सापळा रचत कारवाई.
वाशिम जिल्ह्यात शेतकरी पैसे भरूनही सौर कृषी पंप योजनेपासून वंचित. सरकारकडून नवीन वेंडरची नेमणूक केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. हिंगोलीच्या वसमत इथे लाच मागणाऱ्या वनपालावर वनविभागाची कारवाई. लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी 20,000 रुपयांची मागितली लाच. आमदार बंटी भांगडिया यांना मंत्रिपद मिळावं यासाठी गडचांदूरच्या युवकांनी सोडली पादत्राणी. 22 मेला अनवाणी अजमेर दर्ग्यावर जाऊन मंत्रिपदासाठी साकडं घालणार. प्रेयसी प्रियकराचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. अमरावतीच्या तिवसा येथील घटना. मुलगी 16 वर्षीय अल्पवयीन तर मुलगा 39 वर्षीय विवाहित असल्याची माहिती. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू. जालन्याच्या आष्टी रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकत हजारो रुपये किमतीचा मद्यसाठा पोलिसांकडून जप्त. हॉटेलवर कारवाई करत गुन्हा दाखल. गडचिरोलीत अनेक नद्यांमधून अवैध वाळू उपसा सुरू. खनिकर्म विभागाकडून अद्याप कारवाई नाही. मोजक्याच घाटांना सरकारी बांधकामासाठी वाळू उपशासाठी परवाना. यवतमाळमध्ये अवैध रेतीची वाहतूक करणारा टिप्पर जप्त. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 3 ब्रास रेती आणि 5,24,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. भिवंडीच्या शालिमार ढाब्यावर किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू तर हाणामारीचा व्हिडिओ देखील व्हायरल. धाराशिवमध्ये पाण्याची बाटली देण्याच्या वादातून ग्राहकाला तलवार आणि लोखंडी रॉडने मारहाण. गावातील रहिवाशी आणि युट्यूब पत्रकारावर गुन्हा दाखल. जखमी ग्राहकावर रुग्णालयात उपचार सुरू. यवतमाळमध्ये आर्णी तहसील कार्यालयातील उभ्या टिप्परला अचानक आग. तहसील कार्यालयातील अग्निशमन सिलेंडरच्या मदतीने आग नियंत्रित. सोलापूरमध्ये गळ्यातील सोनं चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. टोळीला अटक करून 5 गुन्हे उघडकीस. 5,96,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.